शंकराचार्याने एकंदर 5 दैवतेला स्थान दिले बाबा. 1 नंबरला गणपती, 2 नंबरला महादेव गुरुजी, 3 नंबरला विष्णू, 4 नंबरला सूर्यदेव आणि 5 नंबरला शक्ती म्हणजे देवी. पण 1 नंबरला गणपती आणि 2 नंबरला महादेव. एकानं प्रश्न केला मला, महाराज काय अहो भगवान शंकर पार्वतीचं लग्न झालं. म्हटलं हो, मग लग्नात गणपतीचं पूजन कसं केलं? म्हटलं बरोबर आहे. अहो म्हटलं काय बरोबर आहे? महादेव आणि पार्वती आणि यांचा पुत्र गणपती, मग लग्नात गणपतीचं पूजन कसं? बाबा मम्मी डॅडीच्या लग्नात कुठं पिंट्या असतो का? म्हटलं बाबा ते खरं असलं तरी इथं अनादी शब्द घ्यायचा आहे आणि अनादी शब्द घेऊन गणपती घ्यायचा आहे. कारण पार्वतीने निर्माण केलेला गणपती वेगळा आणि गणांचा बॉस, गणांचा अध्यक्ष असणारा गणपती वेगळा. चला पुढे. गणपती, गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे मालक. मग समुदायाच्या मालकाचा जो उत्सव आहे त्यालाच म्हणायचं गणपती उत्सव. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर 33 करोड देवता हिंदूच्या असताना लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव साजरा सुरू का केला महाराज? याचं कारण आहे बाबा, संघ शक्त कलयुगे सर्वात मोठी ताकद म्हणजे संघटना. आणि समुदाय संघटित करायचा आहे लोकमान्यांना, म्हणून समुदायाच्या मालकाचा उत्सव. विठ्ठल विठ्ठल. चला पुढे. कोणतंही कार्य असू द्या गुरुजी, पहिलं गणपतीला नमन बर का. मग व्यापारी असो वा शेतकरी असो, कीर्तनकार असो किंवा तमाशा मंडळ असो. हे पहा, व्यापारी सुद्धा उद्योग सुरू करण्यापूर्वी गणेशाचं पूजन करतो महाराज. शेतकरी असेल तर गणेशाचं पूजन करतो, नंतर पेरणीची सुरुवात करतो महाराज. हे बाजूला ठेवा. माऊलीनं 9034 रुपयांची ज्ञानेश्वरी जगाला दान दिली महाराज. पण पहिलं वंदन गणपतीला. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा आणि देवा तुची गणेशू. पहिलं वंदन बर का महाराज. थोडस गणपतीचं निरीक्षण करा. विणेकरी बाबा, गणपतीकडे बघा.